पनवेल महानगरपालिका हद्दीत अनेक इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. त्या इमारतीची पाहणी केली असता पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक इमारतींमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात दुर्घटना होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशीच दुर्घटना माणिकनगर येथे स्लॅब कोसळून झाली असल्याचे समोर येत आहे. या अपघातात सी विंग रूम नंबर 202 मध्ये राहणारे शैलाश कुमार वाझा हे गंभीर जखमी झाले असून नेहमीप्रमाणे घरात व्यवहार सुरू असताना अचानक छताचा सिमेंटचा स्लॅब थेट खाली कोसळला असल्याने यावेळी एक जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळेस कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे समजते. घटनेचा मोठा आवाज होताच परिसरातील रहिवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांना बाहेर काढले व उपचारासाठी जवळच्या उपरुग्णालयात नेले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे माणिकनगर परिसरातील व इमारतीमधील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. इमारतीची दुरावस्था व सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून स्थानिक प्रशासनाने तातडीने अशा धोकादायक बांधकामांची पाहणी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी भयभीत नागरिकांकडून केली जाते.